आज एकंदरीत कालच आपल्याला सर्वांना माहीत असेल की महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिन्ही पक्षाचे प्रमुख मग नाना पटोलेजी काँग्रेसकडनं असतील, संजय राऊतजी आमच्याकडनं असतील आणि विशेषतः जयंत पाटील यांनी सांगितलं की विधानसभा न्याय सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या लोकांनी ही सभा आणि बैठका घेण्यास सुरुवात केली पाहिजे आणि त्याचा एक भाग म्हणूनच आज आम्ही पुणे जिल्ह्याचा संपूर्ण आढावा दिवसभरामध्ये मी घेण्याचं काम केलं आणि बारामती लोकसभावरून सुरुवात करत असताना पक्षाची बैठक आदरणीय सुप्रियाताई सुले जे आहे या विभागाचे खासदार आहेत त्यांच्या समवेत करून घेऊन एक निर्धार करून काही जरी झालं, किती आम्ही जरी दाखवले, किती संकट आले, किती अडीअडचणी आली तरी देखील कुठच्याही परिस्थितीत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार आज आम्ही तमाम शिवसैनिकातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आज घेण्याचं काम केलेलं आहे। जसं आज ही बैठक होते तशाच प्रकारे 10 तारखेला शिरूर लोकसभेची बैठक होणार आहे, 12 तारखेला मावळ लोकसभेची होणार आहे आणि मग पुण्याचा जो कोण कॅन्डिडेट असेल असो नसो तरी देखील या 10-11 तारखेला देखील त्याची बैठक नियोजित करण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। म्हणून दोन्ही शहर प्रमुख पुण्याचे यांनी बोलवण्याचं काम केलेलं आहे। विधानसभा न्याय जी आपण निवडणूक समन्वयक ज्या जबाबदारी दिलेली आहे सर्वांना बोलून घेऊन टोटली निवडणुकीच्या मोडमध्ये येऊन सर्व विधानसभा न्याय आणि विशेषतः जिल्हा न्याय विभाग न्याय आणि मतदारसंघ न्याय हे आढावा घेण्याचं काम सुरुवात करण्याचं काम झालेलं आहे। एक गोष्ट नक्कीच आहे की कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद आहे, उत्साह आहे आणि आपण जर जिल्ह्याची परिस्थिती जर आपण बघितली की एक काळ जे आम्हाला विरोध करून घेऊन सोडून तिकडे गेले होते, मग बारामतीच्याच लोकसभेमधला जर आपण मतदारसंघातले जर आपण बघितलं असेल पुरंदरांचे काही नेते होते, शिरूर लोकसभेमध्ये पण आपण पाहिलं असेल त्यांच्यावरती ही नामुष्की आलेली आहे की ज्यांना विरोध करून ते सोडून गेलेत आज त्यांच्याच बरोबर त्यांना जाऊन फिरावा लागतोय किंबहुना त्यांच्या मांडीवर जाऊन बसावं लागतोय आणि म्हणून त्यांना नैतिक अधिकार आहे का आता मतदारांकडे जाण्याचा? हाही देखील एक प्रश्न आपल्या माध्यमातून मी त्यांच्यासमोर हा निर्माण करू इच्छितो की जेणेकरून तुम्ही कुठच्या आधारावरती जाऊन मतदारांकडे मतं मागणार आहेत आपल्या उमेदवाराला किंवा आता राष्ट्रवादीच्या उमेदवाराला, हाही त्यांनी प्रश्न जनतेसमोर सांगावं। तर पूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्याचं काम झालेलं आहे। 3.5 लोकसभेमध्ये पूर्ण ताकदीने पक्षाच्या माध्यमातून जे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, जे मावळमध्ये आमचा उमेदवार असेल तीच अपेक्षा आम्ही महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांकडनं करतोय, पण ताकदीने आम्ही निवडून आणू असा आत्मविश्वास आम्ही व्यक्त केला। त्याच्यात तर काय झालेलं आहे की मला आश्चर्य या गोष्टीचं वाटते की ज्यांनी प्रखर विरोध केला, राष्ट्रवादी आम्हाला संपवलं निघालं आणि नावानिशील त्यावेळीचे पालकमंत्र्यांचा नाव उल्लेख करत असताना आम्हाला संपलोय, आज दुर्दैवाने त्यांना त्यांच्या गाडीत घुसून बसावं लागतोय। आता थोड्या दिवसामध्ये अजून गाडी रिपेरिंग करून किंवा बाकी मी बोलणं उचित होत नाही, ते एक ज्येष्ठ नेते आहेत, पण करावी लागेल की काय? आणि आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांकडनं बैठक बोलून की आता काही जरी झालं कुठचंही चिन्ह घ्या तुम्ही लढा, मग ही नैतिकता अधिकार किंवा त्यांचा जे त्यावेळी जो आरोप करण्याचा हा रोष कोणावर होता? मग हा षडयंत्र होता का? हा षडयंत्र जाणून बुजून हे काही ठराविक नेत्यांनी या जिल्ह्यामध्ये निर्माण केलं होतं आणि कार्यकर्त्यांमध्ये असं नाराजीचा सूर तयार करायचं राष्ट्रवादीच्या विरोधात, महाविकास आघाडीच्या विरोधात, आणि आज तेच जाऊन त्यांच्याकडनं उमेदवार घेऊन उमेदवारी मागायला जात आहेत असं आपल्या माध्यमातून ऐकायला मिळतं आणि म्हणून त्यांनाही देखील तो नैतिक अधिकार पोचणार आहे का? कारण आपण बघितलं असेल की जिल्ह्याच्या प्रत्येक बैठकीमध्ये जे माजी मंत्री राहिलेले आहेत, जे आढळरावजी असतील, त्या बाजूला विजय शिवतरेजी असतील, अजून काही नावं मी घेऊ इच्छित नाही, परंतु ही जी मंडळी जी आहेत त्यांनी म्हणजे स्वतः पालकमंत्र्यांचं त्या काळामध्ये नाव घेऊन, स्वतः राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचं नाव घेऊन आम्हाला खच्चीकरण केलं जातं, आम्हाला निधी दिली जात नाही, आमच्या कार्यकर्त्याला संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, खोटे पोलीस केसेसमध्ये आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न झालेला आहे, ग्रामपंचायत नगरपालिका ह्याच्यामध्ये पूर्ण रीतीने आमचे उमेदवार पळून घेऊन गेलेत आणि ह्यांच्यावर आम्ही कधी बसणार नाही किंवा बसू शकणार नाही। आज त्यांच्यावरती ही वेळ येते, हीच दुर्दैवी आहे। ओके, धन्यवाद। आपण सर्वजण आल्याबद्दल केल्याशिवाय जाऊ नये। अच्छा, या
सेंटरवरून आले. महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा मेळावा सभा पार पडली. एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की काल संभाजीनगरमध्ये त्यांनी मेजर जो त्यांचा प्लस होता की घराणेशाही, आणि ते हे चुकलेत की घराणेशाहीच्या व्यासपीठावरती जे बसलेले होते ह्यांची जर यादी काढली तर अनेक घराणेशाहीची लोकं होती. दानवेंचे सुपुत्र देखील आहेत, त्यांच्या बाबतीत आहेत. कराडच्या बाबतीतली जी पार्श्वभूमिका आहे, पंकजाताई मुंडे आहेत, त्यांची पार्श्वभूमिका होती. अनेक नेत्यांची नावं घेता येईल असे ते व्यासपीठावरती होते. म्हणजे राज्यामध्ये त्यांना हे का सांगावं लागलं, आणि हा त्यांचा थोडक्यात जो रोख होता तो शिवसेनेवरती आणि राष्ट्रवादीवरती होता. पण ते हे चुकलेत की त्यांच्याबरोबर असलेल्या नेत्यांची पण यादी इकडे मोठी आहे. मग स्वतः ज्यांना त्यांनी बरोबर घेतलेले आहेत, ते अजितदादा असो किंवा एकनाथ शिंदे असो, तेही देखील त्यांनी त्यांच्या मुलांना, जे अयोग्य असं आम्ही म्हणत नाही, की त्यांनी आणण्याचं काम केलेलं आहे. तर एका बाजूला एक गोष्ट निर्माण बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला दुसरी गोष्ट झाकून टाकायची, आणि मूळ मुद्द्यापासून बाजूला ठेवून राष्ट्रीय विषय घेऊन असताना राज्यातले असंख्य विषय आहेत. मग तो मराठा आरक्षणाच्या बद्दल असेल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत असेल, केंद्राची समिती कमिटी आल्यानंतर काय झालं त्या अहवालाचं आम्हाला माहीत नाही आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई देऊ म्हणून घोषणा झाली त्याच्याबद्दलचं असेल, दुधाला 5 रुपयाचा भाव देऊ, दर देऊ म्हणून घोषणा झाली, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना ते पैसे मिळाले नाही. उद्योगमध्ये अजून उद्योग वाढू किंवा उद्योग देऊ, फक्त एवढे कोटी रुपये आम्ही दिले असं म्हणतात. पण ते वॅटचा परतावा तुम्ही दिलेला आहे, ते काही हे केलेलं नाही आहे. वॅट त्यावेळी नव्हता, ते इम्प्लिमेंट केल्यानंतर पैसे आलेले आहेत. ती आकडे किती त्याला तथ्य आहे की नाही. याचा अर्थच असा आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांना यावं लागतो, एक 2-2 दिवस थांबावं लागतो आहे की कुठेतरी त्यांचा सर्वे, त्यांचा रिपोर्ट, की एवढे पक्षाची फोडाफोडी केल्यानंतर, इतर दोन्ही पक्षाला घेतल्यानंतर देखील ते अजून बहुमताच्या आकड्यावरचे पार महाराष्ट्रात करत नाही आहे, आणि म्हणून त्यांचा हा प्रयत्न आहे. आता एकूण काल त्यांच्या भाषणाचा रोग होता की संभाजीनगरमध्ये सुद्धा भाजपचा कमल खिळणार, एकूण भाजपचाच उमेदवार त्या ठिकाणी असणार अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं. मला तर असं वाटतं काल त्यांनी कदाचित सुतवाद नाही तर आदेशच दिलेला असेल व्यासपीठावर बसलेले आहेत, आणि जे एका काळामध्ये स्वर्गीय बाळासाहेबांची भूमिका घेऊन जे आमच्याबरोबर न राहता बाजूला गेले, त्यांना हे सहन कसं होतं हे समजत नाही आहे. आपण बघितलं असेल की 12-13च्या वरती ते उमेदवारी देणार नाही अशी म्हणून चर्चा आहे. काहींनी तर असं सांगितलं की आम्हाला चिन्ह नको, आम्ही कमलवरती पण निवडणूक लढवायला आम्ही तयार आहोत. याच जिल्ह्यातले काही लोक जे आमच्याकडनं गेले त्यांचं पण मला अशी माहिती मिळालेली आहे की अशी परिस्थिती यावी, आणि मग त्याच्याबद्दल कोणीच काही बोलायचं नाही. काल तुम्ही पूर्ण रीतीने प्रचार जर बघितला असेल तर या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच जास्तीत जास्त उमेदवार कसं निवडून येईल या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न होता. आणि संभाजीनगर असेल, अनेक महत्त्वाचे सीट, जे दक्षिण मुंबईसारखा हा जो नाक आहे, हे शिवसेनेचा एका काळामध्ये बालेकिल्ला म्हणून घेऊन हा लौकिक होता. ते बालेकिल्ला आम्ही तर निश्चितपणे गड केल्याशिवाय राहणार नाही. पण जे आमच्याकडनं गेले आणि जे सांगतायत की ओरिजिनल शिवसेने, का त्यांनी दक्षिण मुंबई सीट सोडून दिली आणि राहुल नार्वेकरांना भारतीय जनता पार्टीला आणावं लागलं. एवढे दिवस त्यांना उमेदवार मिळत नव्हता, गेल्या 1 आठवड्यापासून त्यांचा केवळवाणी प्रयत्न चाललेला आहे. मतदारसंघाला फिरतायत, दमदाटी देत आहेत अधिकाऱ्यांना, नाहीतर मी तुमच्यावरती हक्कभंग आणेन, असं करा तसं करा. हे रील्सचे धंदे आता बंद करा. एवढंच जर त्यांना या लोकांचा विचार असता किंवा सोडवायचा असता तर मग ती विकास निधीची वेगवेगळ्या विधानसभेच्या अध्यक्ष या नात्याने का नाही मिळवून दिली त्या भागातल्या लोकांना. स्वतःच्याच मतदारसंघामध्ये काय चाललं हे बघत नाही. असा हा जो प्रयत्न चालला आहे त्यातूनच हे स्पष्ट होतं आहे की पूर्ण रीतीने त्यांना आता संवाद राहिला नाही, बोलण्याचा अधिकार नाही. जे आदेश मिळेल त्याचं पालन केलं जातं. निवळ त्यांचं म्हणणं नाही, निवळ त्यांचं म्हणणं नाही. तर या अगोदर जे गणपत गायकवाड जे होते, जे आमदार होते, त्यांनी जाहीररीतीने सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर संजय केळकर म्हणून घेऊन जे ठाण्याचे होते त्यांनी देखील सुतोवाच केलं की बा इकडे भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीतच असलं पाहिजे. रवींद्र चव्हाण जे तिकडचे जे मंत्री आहेत, त्या भागाचे आमदार आहेत, त्यांनी तो सुतोवाच करण्याचं काम केलेलं आहे.
म्हणजे ह्याचा अर्थच असा आहे की बाबा त्यांच्यातला तो संवाद सोडा, परंतु त्यांनाही हे समजून चुकलेलं आहे की ती सीट सहजासहजी निघणार नाही किंवा काढू शकणार नाही, म्हणून तो त्यांचा दावा करताय. अशी माहिती मिळते. अनेक उमेदवार बदली करण्याचं काम केलेलं आहे, पण मला आश्चर्य वाटते की बा दक्षिण मुंबईसारखी सीट सोडतायत, दक्षिण मध्य मुंबईसारखी सीट सोडतायत. मग जे लोक गेलेत उत्तर पश्चिमसारखी सीट जे आहेत, मग या सर्व जे गेलेले त्या लोकांचं काय होईल? आणि त्यात ज्येष्ठ नेते आहेत, कीर्तिकरसारखे एवढे मोठे नेते, राहुल शेवाळेसारखे माननीय सन्माननीय खासदार ज्यांनी खूप चांगलं काम लोकसभेमध्ये केलेलं आहे, असं तेच म्हणत आहेत. अशी लोकांना पण देखील डावळून हे पुढे जर असं चित्र होणार असेल तर म्हणजे आणि आता त्यांना पर्याय राहिले नाही असं स्पष्ट होतं. मावळची उमेदवाराचीच मानसिकता अशी झालेली आहे जी आम्ही ऐकतोय की बा आम्हाला या चिन्ह नको, आम्हाला कमल चिन्हावरती आम्हाला निवडणूक लढावं लागेल. म्हणजे हे पहिल्यांदा प्रयोग चाललेले आहेत किंवा असे देखील सन्मान्य सदस्य बोलायला लागलेले आहेत. पण तिकडची परिस्थिती मी सांगायची गरज नाही आहे, कारण आढळरावना इकडे दिलीप मोहितेंचा विरोध आहे, सुनील शेळकेंचा इकडे मावळमध्ये भारनेंना विरोध आहे, वेगळे सांगतायत मला आदेश देण्यात आलेले आहेत, तिकडे महेश लांडगे सांगतायत व मला सांगण्यात आलेले आहेत की लोकसभेची तयारी करा. तर हे काय चाललं आहे ह्याच्यातूनच तुम्हाला स्पष्ट दिसेल. किमान महाविकास आघाडीमध्ये 2-2 उमेदवार नाही, आपसामध्ये कोणाला चढवलं असं नाही, तो सुतोवाच देखील आम्ही व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करतोय. वेगवेगळे गट किंवा वेगवेगळे पक्षांनी वेगवेगळे उमेदवार देण्याची भूमिका घेतली नाही. जिकडे महाविकास आघाडीची चर्चा अंतिम स्तरावरती आहे, म्हणून उमेदवार कोण येईल तो येईल हा नंतरचा भाग. महाविकास आघाडीकडनं कार्यकर्त्यांना विधानसभा न्याय आणि लोकसभा न्याय आम्ही कामालाच लागले. भारतीय जनता पक्ष हा शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना संपवायला निघाली आणि लोकसभेच्या निमित्ताने आता आपल्याकडनं जे आकडे मिळत आहेत की 34 सीट लढवणार आहोत, 32 सीट लढवणार, मग सिटिंग एमपीचं काय झालं? जे गेले त्यांना तिथपर्यंत देणार आहेत, उलटा ते सांगतात तुम्ही ह्यांना नाही ह्यांना द्या. म्हणजे नेमकं पक्ष कोण चालवते हे जर आघाडीमध्ये होतं, कारण मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची आघाडी फार जवळून पाहिलेली आहे, मी देखील शिवसेना आणि या तिन्ही पक्षाची आघाडी जवळून पाहिलेली आहे. असं कधी एका मोठ्या पक्षाने येऊन सांगायचं नाही हे तुम्हाला असं करावं लागेल असं कधी चाललेलं नाही आहे. आणि अनेक वेळा महानगरपालिकामध्ये असंही चित्र पाहायला मिळालेलं आहे की नाही झालं म्हणून आम्ही वेगवेगळे पण लढलेलो आहोत. म्हणजे खुद्द भारतीय जनता पार्टी आमच्या विरोधात लढली महानगरपालिकेमध्ये, कारण नाही जमलं. पण आता हे तुम्हाला घ्यावंच लागेल, हे तुम्हाला करावं लागेल. यातूनच हे स्पष्ट होतं तर नेमकं पक्ष कोण चालवतो हे मी नाही. आता ह्याच्यावरूनच स्पष्ट होतंय की त्यांची जर संख्या कमी होत राहिली तर मग नेमकं काय होणार आहे. आणि त्यांचा जो बाणा होता की बा आम्ही काही जरी झालं तरी देखील आम्ही ही सीट सोडणार नाही. कीर्तिकरजींचं मी स्टेटमेंट काल आठवड्यात बघितलं की बा आम्ही कोणाच्या ह्याला बांधलेल्या नाही आहोत, आम्ही आमचा जो कोणी जरी आम्हाला सांगेल आणि आम्ही सीट घेऊ असं होणार नाही, असं जे कालपर्यंत सांगत होते त्यांचं काय होईल हाही प्रश्न निर्माण होतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.